सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद ए आझम भगतसिंग ही त्यांची लेखमाला. काल आपण बघितलं की भगतसिंगांचे पिता किशनसिंग यांनी पण लाला लजपतराय यांच्याबरोबर लढा दिला होता. भगतसिंगांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त साथ दिली होती. तर पुढे बघूया. भगतसिंगांनी भारतीय जनमानसाचा कल ओळखून देशाच्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं आणि नवीन क्रांतिकारी रूपरेखा विकसित केली. त्यांच्यामध्ये क्रांतिकारी आंदोलनाचे जनतेशी तारतम्य साधलं नाही, तर आंदोलन आपलं अंतिम ध्येय गाठू शकणार नाही. म्हणून त्यांनी क्रांतिकारी आंदोलनाला धार्मिक चौकटीबाहेर ठेवून समाजवाद, लोकवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार म्हणून एक नवी दिशा दिली. नवजवान भारत सभेचे पुढील उद्देश प्रस्थापित केले. 1. संपूर्ण भारतातील मजूर आणि शेतकऱ्यांचे एक स्वतंत्र गणराज्य स्थापित करणे. अखंड भारत राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे. सांप्रदायिकता विरोधी असणाऱ्या आणि शेतकरी मजुरांच्या आदर्श लोकशाही राज्यप्राप्तीसाठी सहाय्यक होऊ शकणाऱ्या आंदोलनाला सहाय्य करणे. शेतकरी आणि मजुरांना संघटित करणे. सभेच्या घोषणापत्रात देशातील भांडवलदार वर्गाचा विदेशांशी असलेल्या संबंध, तडजोडीचे धोरण हे सगळं समोर आणलं. भारतातील सांप्रदायिकतेची विकृत स्थिती, सांस्कृतिक परिस्थिती आणि विदेशी क्रांतिकारकांकडून प्रेरणा घेऊन क्रांतीसाठी आवाहन केलं. क्रांतिकारांची एक राज्यसत्ता, नवी व्यवस्था स्थापण्यावर भर दिला. वर्तमान समाजव्यवस्थेचं विश्लेषणही केलं. गदर पार्टीचे करतार सिंग साराभांच्या बलिदानाचाही उल्लेख केला. भगतसिंग आणि भगवती चरण वोरा सभेचे प्रमुख असल्याने हे घोषणापत्र लिहिण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. नवजवान भारत सभा हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं रूप होतं. ही संघटना गुप्त होती. या घोषणापत्राचं वैशिष्ट्य होतं संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी. ही मागणी स्वातंत्र्य आंदोलनात पहिल्यांदा करण्यात आली होती. 1929च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसनं संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. क्रांतिकारी पक्षासाठी कामसू आणि चांगले युवक शोधणे सभेचा उद्देश होता. यासाठी भगतसिंगाने लाहोरच्या विद्यार्थ्यांची एक संघटना तयार केली होती. ती संघटना नवजवान भारत सभेची सहसंस्था होती. या साऱ्या प्रयत्नांचा भगतसिंगांचा उद्देश होता जनतेत राजकीय जागृती करणे आणि त्या जागृतीचा सदुपयोग करण्यासाठी क्रांतिकारी पक्ष मजबूत करणे असा होता. ही सभा वेळोवेळी जलसे करत होती. त्यातील भाषणे जनतेला पसंत पडत होती. ही सभा सामाजिक क्रांतीला समर्थन देणाऱ्या सभेचंही आयोजन करीत असे. लोकांनी एकमेकांजवळ यावं, भेदभाव नष्ट व्हावा यासाठी आव्हान करीत असे. सभेची घोषणा होती हिंदुस्तान जिंदाबाद. 29 जुलै 1927ला भारत नौजवान सभेची कामे आटपून भगतसिंग अमृतसर स्टेशनवर उतरले. अत्यंत सावधपणे, इकडे तिकडे कोणी पाठलाग तर करत नाही ना हे पाहत ते स्टेशनच्या बाहेर पडले. थोडं पुढे गेल्यावर एक पोलीस त्यांच्याकडे येताना दिसला. त्यांनी आपला चालण्याचा वेग वाढवला, तसं त्या पोलिसांनीही वाढवला. ते धावायला लागलेले पाहून पोलिसही त्यांच्या मागे धावू लागला. त्यांच्या खिशात भरलेलं पिस्तूल होतं. लपंडाव सुरू झाला. ते एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीतून बाहेर पडायचे. पोलीस त्यांची पाठ सोडत नव्हता. असेच धावता धावता त्यांची नजर ॲडव्होकेट सरदार शार्दूल सिंग नावाची पाटी असलेल्या घरावरती पडली. भगतसिंग गुपचूप घरात शिरले. त्यावेळी वकील साहेब फायली पाहत होते. भगतसिंग यांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि पिस्तूल टेबलवर ठेवलं. वकील साहेबांनी पिस्तूल मेजाच्या खणात ठेवून दिलं आणि घरात आवाज देऊन भगतसिंगांना नाश्ता देण्याचा आदेश दिला. स्वतः दाराबाहेर जाऊन फेऱ्या मारू लागले.
थोड्याच वेळाने तो पोलीस आला. शीख युवकाबद्दल विचारलं, पण वकील साहेबांनी पोलिसला तो शीख तरुण कीर्ती मासिकाच्या कार्याकडे पळत गेल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कीर्ती कार्यालयाला पोलिसांनी वेढा घातला. त्यावेळी भगतसिंग वकील साहेबांकडे नाश्ता करत होते. दिवसभर भगतसिंग त्यांच्या घरातच राहिले. पिस्तूल ठेवून रात्री छेहराता स्टेशनवरून रेल्वेने ते लाहोर प्लॅटफॉर्मवर उतरले. पिस्तूल जवळ नसल्यामुळे ते निश्चिंत होते. कोणाचेही आपल्यावर लक्ष नाही असं पाहून ते स्टेशन बाहेर येऊन टांगा करून निघाले. काही अंतर जात नाही तोच पोलिसांनी टांग्याला घेरलं. भगतसिंगांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही त्यांची पहिली अटक. या अटकेचं कारण वेगळंच होतं. 1926च्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लाहोरला दसरा मिरवणुकीत बॉम्ब फुटला होता. त्याबद्दल काही मिळतं का माहिती अशी म्हणून चौकशी करण्यासाठी अटक झाली होती. त्या बॉम्बस्फोटात 10-12 लोक मरण पावले होते. या हत्यांसाठी भगतसिंगांना जबाबदार दाखवून फाशीचं भय दाखवण्यात आलं. उद्देश होता त्यांची माफीची साक्षीदार म्हणून त्यांना बनवून घ्यावं. पोलीस काहीही करू शकतात हे जाणत असून देखील भगतसिंग आपला काही संबंध नाही या विधानावर ठाम राहिले. खरं म्हणजे दसरा बॉम्बकांड हे कारण होतं. पोलिसांना दल आणि काकोरी केसमधील फरार आरोपीची चौकशी करायची होती. पोलीस अधिकारी एक विचारायचे तर भगतसिंग वेगळंच काहीतरी सांगायचे. पोलिसांनी त्यांना बोलतं करण्यासाठी सर्व प्रयोग त्यांच्यावर अजमावले. भगतसिंगांनी सर्व मुकाट्याने सहन केलं, पण त्यांनी या बाबतीत कोणाला फारसं सांगितलं नाही. कारण आपल्या दुःखामुळे समोरचा दुःखी होऊ नये किंवा समोरच्याला दुःख मिळू नये, देऊ नये आपण, ही त्यांची धारणा होती. भगतसिंगांना अटक झाल्यानंतर त्यांना 15 दिवस लाहोर किल्ल्यात आणि नंतर बोस्टल जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्या काळात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं. केवळ त्यांचा जिवलग मित्र जयदेव गुप्त सोडून आणि काकी हरनाम कौरला काही संकेत दिले होते. जयदेव गुप्ताला विचारल्यावर ते म्हणाले, त्यांनी माझेपासून कधीच कोणतीही गोष्ट लपवली नाही. भगतसिंगांनी उच्चारलेल्या एका वाक्यातच त्यांना किती यातना दिल्या गेल्या याचा संकेत मिळतो. वाक्य होते, आपको शाही किला लाहौर में तरह तरह की अजीतें दी गई, ये दिखाई देंगे. यावरून लक्षात येतं की अवघ्या 18-19 वर्षाच्या भगतसिंगांचे केवढे अचाट शौर्य, धाडस, साहस होते की इतक्या यातना सहन करूनही त्यांनी आपल्या कार्याचा सुगावा पोलिसांना लागू दिला नाही. खरंच अलौकिक व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांच्या वाचनाचा व्यासंग, विचार करण्याची क्षमता, इतक्या छोट्या वयात अनेक संस्थांची, पक्षांची, संघटनेची निर्मिती हे एक दैवी व्यक्तिमत्वच करू शकतं. भगतसिंगांचे वडील किशनसिंह यांच्या प्रभावामुळे आणि कायदेशीर कार्यवाहीमुळे पोलिसांना कोर्टासमोर भगतसिंगांना उभं करावंच लागलं. भगतसिंगांकडून काहीच माहिती न मिळाल्यामुळं काही आठवड्यांनी त्यांची सुटका करण्यात आली. ही सुटका 60,000 रुपये इतक्या जामिनावर झाली होती. ही जामीनची रक्कम किशनसिंगांचे मित्र बॅरिस्टर दुनीचंद आणि दौलतराव यांनी प्रत्येकी 30,000चा जामीन भरून केली होती. भगतसिंगांच्या जामीन काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना डेअरी उघडून दिली. भगतसिंग डेअरी चालवू लागले. या काळात ते टॉल्स्टॉयचे रेझोल्युशन नावाचे पुस्तक वाचत होते. त्याचा परिणाम म्हणून की काय, डेअरीत काम करणाऱ्या नोकऱ्यांची सगळी कर्ज माफ केली. आपण जे वाचतो ते आचरणात आणूया असा त्यांचा कल होता. ते केवळ विद्वान, लेखक आणि पंडितच नव्हते, तर त्यांच्यात कृतिशीलता आणि मानवता कूट कूट करून भरलेली होती. जामीन देणारे अडचणीत येऊ नये म्हणून भगतसिंग डेअरी चालवत होते.
त्याचवेळी ते जमीनदारांच्या वतीनं स्वतःच अर्ज लिहित होते की एकतर खटला चालवा किंवा जामिनीतून मुक्त करा. त्याच काळात पंजाब कौन्सिलला बोधराजांनी प्रश्न केला की जर भगतसिंगांविरुद्ध काही असेल तर पोलीस खटला का चालवत नाहीत. डॉक्टर गोपीनाथ भार्गवांनीही नोटीस दिली. शेवटी सरकारनं त्यांच्यावरचा जामीन काढून टाकली. भगतसिंग मुक्त होऊन आपल्या कामाला लागले. भगतसिंगांनी आपल्या जामीन काळात वाचन, मनन, चिंतनात वेळ घालवला. काय करायचं हे निश्चित झालं. त्यांची वैचारिक भूमिका आधीपासूनच तयार होती. चिंतन मननाने ती भूमिका परिपक्व झाली. सर्वसामान्यांच्या क्रांतीशी जोडण्याच्या नव्या क्रांतीच्या विचाराची दिशा निश्चित झाली. भांडवलवाद्यांकडून आणि राष्ट्राकडून सर्वसामान्य माणसाचे शोषण लोकांसाठी केलेल्या क्रांतीनं होऊ नये म्हणून संपूर्ण व्यवस्थाच परिवर्तन करून क्रांती घडवून आणण्यासाठी झपाटलेले मुक्त झालेले भगतसिंग पुन्हा घराबाहेर पडले. एप्रिल-मे 1926पर्यंतचा त्यांचा संबंध घराशी काहीतरी थोडाफार तरी टिकून होता. नंतर मात्र पूर्णपणे अलिप्त झाले ते आणि पूर्णाहुतीसाठी स्वतःला कामात झोकून दिलं. त्यांच्यापुढे आता एकच ध्येय होतं, संघटना वाढवणं, क्रांतिकारक युवकांना एकत्रित आणणं आणि क्रांती कार्यक्रमाला जनतेची सहानुभूती मिळवणं. यासाठी त्यांची भटकंती सुरू झाली. लाहोर, दिल्ली, कानपूर, आग्रा, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी पायाला भिंगरी लागल्यागत ते फिरत होते. भगतसिंगांनी हा काळ कसा काढला असेल. खिशात दमडी नाही आणि मनसुबे मात्र मोठे मोठे. स्वप्नांनी हृदय भरलेलं होतं पण पोट मात्र खाली होतं. अंगावर कपडेही नव्हते. कित्येक वेळा वर्तमानपत्र विकून जेवणापुरते पैसे जमवत, तर कधी चणे खाऊन, तर कधी नुसतं पाणी पिऊन झोपावं लागे. घरातून निघाले तेव्हा शर्ट, कोट, पायजमा अंगावर होता. परत आले तेव्हा फक्त कोटाने संग झाकले. कोटाला पायजम्याचे पाय बाया म्हणून जोडले होते. अशा वेशात भगतसिंग कसे दिसत असतील. देशात त्यांच्या रूपाने मूर्तिमंत क्रांती संचार करत होती. पण त्या वेशात त्यांना कोणी अर्धवट, कोणी वेडा, कोणी भिकारी, कंगाल तर नक्कीच समजलं असेल. कोणी त्यांना ओळखू शकत नव्हतं. जिवंत इतिहास चिरंजीव होण्यासाठी ते कंगालाच्या वेशात फिरत होते. याच वेळी साम्राज्यविरोधी स्वातंत्र्य आंदोलनाचे तीव्र रूप घेण्यास सुरुवात झाली. त्यासाठी तरुणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. राष्ट्रीय पातळीवर तरुणांच्या चळवळी समाजवादी विचारांनी प्रभावित झालेले दिसत होते. अशा स्वरूपाच्या परिवर्तनासाठी संघटित होण्याचा प्रयत्न करू लागले. हिंदुस्थानातील भगतसिंग आणि त्यांचे साथी संपूर्ण युवा आंदोलनाचे महत्त्वपूर्ण घटक होते. नौजवान संस्था निष्क्रिय झाली होती. लवकरच भगतसिंगांनी या मृतप्राय संस्थेला नवप्राण फुंकले. त्या काळात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या तुकड्यात पक्ष विखुरला होता. त्यांचे गट उत्तर प्रदेश, लाहोर, कानपूर, दिल्ली, बनारस, अलाहाबाद, बिहार इतक्या सगळ्या भागात होते. जुलै 1928मध्ये कानपूरला झालेल्या बैठकीत या साऱ्या गटांच्या प्रतिनिधींना बोलावलं. सर्वांनी एकजूट होऊन एक केंद्रीय समिती बनवण्यात यावी हा निर्णय घेण्यात आला. निर्णयानुसार भगतसिंग आणि कानपूरचे विजयकुमार सिन्हा यांनी सदस्यांची निवड करण्यासाठी देशभर दौरा केला. 8 सप्टेंबर 1927 रोजी दिल्लीला फिरोजशाह तुघलक किल्ल्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे नेतृत्व भगतसिंगांनी केलं होतं. आता या बैठकीमध्ये काय ठरलं आणि काय बोलले भगतसिंग हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत मित्रांनो. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि लेखमालेच्या लेखिका मीनाक्षीताई देशमुख यांचे पुन्हा एकदा आभार मानते. उद्या भेटूया. नमस्कार.